उन्हाळा सुरू असून आंब्याचा सीझन देखील सुरू झालाय। आमरस प्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे। तुमच्या वाटीत येणारा आमरस खरंच अस्सल ताज्या आंब्यांपासून बनलेला असेल याची काही खात्री नाही। पिवळा जर्द दिसणारा आमरस कदाचित सडक्या आंब्यांपासूनही बनलेला असू शकतो। यामागे कारणही तसंच आहे, कारण नवी मुंबईत अशा एका गलिच्छ आमरस कारखान्याचा पर्दाफाश झालाय। उन्हाळ्यात अनेक जण अगदी कितीही पैसे मोजून आमरस विकत आणतात आणि तो पितात। मात्र ही दृश्य बघितली तर पुन्हा तुम्ही बाजारातून आमरस विकत आणायचं धाडस करणार नाही। नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनवणाऱ्या एका कारखान्यावर मनसेनं धाड टाकली। तेव्हा अतिशय धक्कादायक दृश्य समोर आलं। एका चाळीतल्या खोलीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या। या सडक्या आंब्यांपासून आमरस बनवला जायचा। या आमरसाचं श्रीजी या नावानं ब्रँडिंग करून नवी मुंबई आणि आसपासच्या शहरात विकलं जात होतं। या सडलेल्या खराब झालेल्या आंब्यांपासून रोज तब्बल 6000 लिटर आमरस बनवला जातो। धक्कादायक म्हणजे या आमरस बनवणाऱ्या कारखान्याकडे ना फूड लायसन ना गुमास्ता लायसन। मात्र बिनबोभाट नागरिकांच्या आयुष्याशी खेळ सुरू होता। मनसेनं या घाणेरड्या आमरस कारखान्याचा भांडाफोड केला। त्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिली। मात्र मनपा अधिकारी कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। त्यामुळे या अधिकाऱ्यांना कारवाई टाळण्यासाठी कोणती मलई खाऊ घालण्यात आली आहे असा सवाल उपस्थित होतोय। नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाने आणि कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली जाणार की नाही असा सवाल आता नागरिकच विचारताहेत। पाहणी केली आम्ही, तर आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर उंदीर पण बसलेले होते। असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातोय आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे ह्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते आणि आता कपडे आता यांनी घातले। तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या की जेव्हा त्यांना आम्हाला सांगितलं आम्ही तो बघितलं, येऊन बघितल्याच्या नंतर जी परिस्थिती मी फेसबुक लाईव्ह पण केलंय, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की हा मुलगा मुस्लिम आहे, त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतलाय आणि त्यानं श्रीजीच्या नावानं फूड पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये विकतोय। कोपरखिरण्यामध्ये दिवसाला तो जवळजवळ 3 ड्रम बनवतोय, म्हणजे जवळजवळ 600 लिटर। एका लिटरमध्ये 4 लोक किंवा 3 लिटर लोक पितात। हे बघा, हे ते पॅकिंग आहे आणि हिंदू पॅकिंग असल्यामुळं श्रीजीच्या नावानं आणि हा जो लोगो आहे हा लोगो मुलं लोक सहज घेणार, कारण इथं जर मोमीन किंवा इरफान घेतला असेल तर आपण खाणार नाहीत। म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून यांनी ही पॅकिंग घेतली। आता ह्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते त्याला मी आता इथे पकडला होता, तो इथं आला होता। आता ह्या पॅकिंगवाल्याला आम्ही विचारलं की हा राहतो कुठं, याचा नंबर द्यायला तो तयार नाही आहे। आणि हा जो आंबा आणलाय हा एपीसी मार्केटवरून आंबा आणला जातोय, त्याचा आम्ही पत्ता मागितला, तोही द्यायला तयार नाही आहे। तर हा ही परिस्थिती आहे आंब्याची। आमची मागणी आहे की याला पूर्ण बॅन करावा, याच्यावर कारवाई करावी। आम्ही वॉर्ड ऑफिसरने फोन केला, वॉर्ड ऑफिसरने अजून तरी माणूस पाठवला नाही। मी लायसन डिपार्टमेंटला पण परवानगीला पण फोन केला, त्यांनी सरळ सांगितलं की ते आमचं काम नाही, ते सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन बघेल ठाणा आणि आरोग्य विभाग कोपरखिरण्याचे त्यांनाही सांगितलं राजू सिंगना, तेच बोलले की आमचं काम नाही, तुम्ही परवानगी बघायला फोन करा। काहीच नाही यांच्याकडे, लायसन पिसन काही नाही, याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रिंट नाही, फक्त रस भांडार हीच प्रिंट आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमची मागणी आहे की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, याचं दुकान सील झालं पाहिजे कायमचं, कारण हा लोकांच्या जीवाशी खेळतोय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।